चिमटभरी साखर किंवा गव्हाचं पीठ न वापरता केलेले लाडू तुम्ही बघता आहात। खूप सुंदर हे लाडू तयार होतात। अगदी प्रोटीन रिच असतात। लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत थंडीमध्ये किंवा असेही तुम्ही हे लाडू खाऊ शकता। आणि लहान बाळाच्या आईसाठी तर हे लाडू म्हणजे अगदी वरदान ठरतात। तर आमच्याकडे आता तुम्ही सगळे बोलाल थंडी संपत आली आणि ही सगळी तयारी कशासाठी, तर ही तयारी थंडी जरी संपत आली असली तरी आमच्या फॅमिलीमध्ये एक छोटीशी परी आली। तिला आज भेटायला आम्हाला जायचं आहे। मग तिला काय खायला घेऊन जायचं बरं? ती नाही खाणार पण तिची मम्मा तर खाऊ शकते ना, म्हणून तिच्या मम्मासाठी छानशा अशा आपण पौष्टिक लाडू करून घेणार आहोत। आता हे लाडू लहान मुलांच्या आईने किंवा बाळंतणीने जरी खायचे असले तरी ते आपण सुद्धा खाऊ शकतो, तितकेच पौष्टिक होतात। सकाळचा एक लाडू जर तुम्ही खाल्ला तो खूप सारे प्रोटीन्स आणि खूप सारे विटॅमिन्स, खूप त्यातल्या ज्या काय हेल्दी प्रॉपर्टीज असतात त्या आपल्याला मिळू शकतात। कोणीही अगदी सकाळी एक छानसा लाडू खायचा, पूर्ण दिवसभर एनर्जेटिक आपण राहू शकतो। तर हे लाडू आपण पटकन करायला घेऊया। रेसिपी बघायची, कमेंटमध्ये मला सांगायला विसरायचं नाही। लाईक करायचं, शेअर करायचं, फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही। आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब पण करून घ्या। अजिबात वेळ न घालता पटकन आपण रेसिपीला लागूया, कारण मला त्या परीला भेटायला पण तर जायचं आहे। चला मग पटपट तयारी करू। तुम्हाला सगळं साहित्य दाखवते। हे सगळं साहित्य आहे तर खोबरं आहे, ही खारकीची पावडर आहे, बेदाणे आहेत, हळीव आहे, हे जे पाण्यामध्ये मी भिजत ठेवलं होतं साधारण 3-4 चमचे, डिंक आहे, साजूक तूप आहे, काळा गूळ आहे, वेलची आहे, खसखस आहे, थोडं जायफळ पण मी टाकणार आहे। आता हे बेदाणे आहेत त्यामध्ये साधे आणि काळे असे, पण त्या काळ्यामध्ये सीड्स असतील त्यामुळे मी टाकणार नाही आहे। आता हे काही ड्रायफ्रूट्सचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला यामध्ये आणखीन जर ड्रायफ्रूट हवे असतील अजून वेगवेगळ्या प्रकारचे तर ते पण तुम्ही ॲड करू शकता, काही हरकत नाही आहे। पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य तर तुम्ही बघितलं आहे, तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आणखीन हे सगळं व्यवस्थित देणार आहे। चला आपण सुरुवात करूया। आता पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये आपण पहिल्यांदा हे खोबरं भाजून घेऊया। आता हे खोबरं खूप आपल्याला भाजायचं नाही आहे, थोडा यातला मॉइश्चर कमी होईल आणि थोडंसं खुसखुशीत होईल एवढंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। ह्यामध्ये तुम्हाला मोठे तुकडे दिसत असतील पण मी ते काढून घेते, आणि जरी नाही काढले तरी नेहमी आपण ते मिक्सरला वाटणार आहोत, त्यामुळे फार काही ते काढायची गरज नाही आहे। गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा। आता हे लाडू आपण खूप दिवसासाठी करणार असतो किंवा ठेवणार असतो, त्यामुळे थोडं हे भाजल्यामुळे त्याची सेल्फ लाईफ वाढते आणि बरेच दिवस हे लाडू टिकतात। तर आपण हे मंद आचेवर व्यवस्थित हे खोबरं भाजून घेऊया, म्हणजे होईल काय त्याचा कुबटपणा राहणार नाही, कुबट वास येणार नाही खूप दिवस जरी शिल्लक राहिले तरी, आणि ह्याचे टेस्ट पण खूप छान इन्हान्स होते। तर एक मंद आचेवर आपण 5 ते 7 मिनटं हे खोबरं व्यवस्थित भाजून घेऊया। मी तुम्हाला दाखवते, थोडा कलर बदलत चालला आहे। मंद आचेवर आपलं हे खोबरं छान खरपूस भाजलं गेलं आहे। ह्यानी होईल काय, लाडवाला खूप छान स्ट्रेक्चर येतं। आपण गव्हाचं जेव्हा पीठ टाकतो तेव्हा एक त्याला बाइंडिंग येत असतं, आपण यामध्ये गव्हाचं पीठ नाही टाकणार आहोत, त्यामुळे हे सगळं मिश्रण आपल्याला एनिवे मिक्सरला बारीक करायचं आहे, त्यामुळे याला छान कुरकुरीतपणा येणं पण गरजेचं होतं। आता हा छान भाजलेलं खोबरं आपण थंड करून घेऊया एका मोठ्या भांड्यामध्ये, आणि आता पुढची प्रोसेस करूया। पॅन ठेवला आहे मी गॅसवर। आता काय करूया, थोडंसं चढतं तूप टाकायचं। हे साजूक तूप आहे, आपण लहान बाळाच्या मम्मासाठी करणार आहोत, त्यामुळे थोडी काळजी घेऊन हे सगळं करूया। आणि तुपामध्ये तर तूप छान गरम होऊ द्यायचं, आणि मग ह्यामध्ये आपण डिंक तळून घ्यायचं आहे। आता हे सगळं जे काही प्रमाण आहे या लाडूचं, साधारण 1 किलोच्या आसपास हे लाडू होतील, तर त्याचं सगळं जे काही रेसिपी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये नंतर देणारच आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तूप बघा, तूप छान गरम झालं आहे, आणि ह्यामध्ये आता हा डिंक टाकायचा आहे। डिंक व्यवस्थित फुलू द्यायचा, तो जर कच्चा राहिला तर मग दाताखाली चिकट चिकट असं येतो किंवा दाताखाली लागतो, आणि ते त्यामुळे डिंक छान तळून घ्यायचा। लाया कशा फुलतात तसा हा डिंक छान फुलतो, तेव्हा समजायचं की आपला डिंक छान तळला गेला आहे, आणि हा छान असा क्रिस्पी होतो। अगदी तुम्ही स्मॅशरच्या साह्याने सुद्धा कुस्करून घेऊ शकता, इतका व्यवस्थित हा तळला जातो। डिंकामुळं होतं काय की आपल्या हाडांना एक छान मजबूती येते। शक्यतो लहान मुलांच्या आईसाठी किंवा बाळंतीण झालेल्या बाईसाठी हा एक वरदानच ठरू शकतो, त्यामुळे शक्यतो डिंकाच्या लाडूमध्ये किंवा ह्या जे आपण पौष्टिक लाडू करतो त्यामध्ये हा डिंक भरपूर प्रमाणात वापरला जातो। ह्या 2 बॅचमध्ये हे डिंक मी तळणार आहे, कारण एका ह्याच्यात होणार नाही आहे। हा बऱ्यापैकी झाला आहे, हा काढून घेते आणि दुसरा पण मी लागलीच तळून घेते। बॅचमधला डिंक आता व्यवस्थित आपला तळून झाला आहे। आता हा आपण काढून घेऊया एका वेगळ्या भांड्यामध्ये आणि थंड करून घेऊया, आणि आता पुढची प्रोसेस करूया। तूप त्यामध्ये शिल्लक आहे, त्याच तुपामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता तळून घ्यायचे। ह्यामध्ये मी बदाम टाकलेत, बदाम पण असे छान रोस्ट करून घ्या, म्हणजे त्याला एक क्रिस्पीनेस येतो, आणि जेव्हा आपण हे मिक्सरला वाटणार आहे ना तेव्हा त्याचे पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल आणि लाडू बांधायला इझी होतात। त्यामुळे आपण हे मंद आचेवर अगदी व्यवस्थित खरपूस हे सगळं आता ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया। बदामसुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घेते, आणि हे आता काढून घेऊया।
बदाम झाल्यानंतर बाकीचे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण आपण भाजून घ्यायचे. सगळं मंद आचेवर करा. करपलं गेलं तर त्याचं स्ट्रक्चर पण बिघडतं आणि टेस्ट पण बिघडते. आणि आता मी यामध्ये काजू टाकते. काजू काही फार जास्त आपल्याला हे करावी लागणार नाहीत. ऑलरेडी आपलं तूप गरम असल्यामुळं ही यापुढची सगळी प्रोसेस आहे ती पटापट होते. तुम्ही बघू शकता काजूचा पण छान कलर बदलला आहे. आणि आता ते पण आपण काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये थोडंसं खारीक, जे मी खारीक पावडर वापरली आहे ती वेगळी, आणि हे थोडंसं खारीक आहे जे मी तुपामध्ये परत एकदा रोस्ट करून घेणार आणि मिक्सरला लावून घेणार. ह्याची एक टेस्ट ना वेगळी लागते, त्यामुळे ही एक प्रोसेस मी वेगळी करते. आता ही खारीक पण आपली छान भाजून झाली आहे, ती काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तेल शिल्लक आहे, तूप शिल्लक आहे सॉरी, त्याच तुपावर हे मखाणे आहेत ते आपण भाजून घेऊया. आता हे जे भाजले कसे हे समजतात, जेव्हा आपण पॉपकॉर्न वगैरे ज्या प्रकारचे असतात तसे क्रिस्पी तसे ते होतात. जेव्हा ते कच्चे असतात तेव्हा असे चिवट असतात थोडे. आता हे सगळं काढून घेतलं मी. परत एकदा पॅन स्वच्छ धुवून घेतला आहे, कारण तूप बऱ्यापैकी त्यातलं कमी झालं होतं किंवा करपत आलेलं. आता त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे खसखस आहे, हे खसखस तूप वगैरे न घालता सुकीच भाजून घेतली. खसखस काढून घेतली. आता थोडंसं अजून 1-2 चमचे तूप टाकूया आपण, आणि त्या तुपावर आपण ही खारीक भाजून घेऊया. खारीक पावडर आहे ही. आता ही तुम्हाला दिसताना बघा कशी पांढरी शुभ्र दिसते किंवा थोडंसं असं दिसतंय. आता ह्याचा थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये पण थोडा ड्रायनेस असतो, मग ते तुपामुळे छान त्याला सॉफ्टपणा येतो आणि आणखीनच ही हेल्दी किंवा प्रोटीन रिच होते तुपामुळे. आणि आता तुम्ही बघू शकता 5-1 मिनटंच फक्त मी परतली आहे आणि छान ह्याचा कलर पण बदलला आहे आणि अशी छान सॉफ्ट झाली आहे. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलं आहे. तर ह्यामध्ये खोबरं आहे, खारीक पावडर आहे आणि खसखस आहे, हे सगळं एकत्र करून घेतलं आहे. थोडं थंड करायला आपण साईडला ठेवूया आणि मग बाकीचे तुम्हाला दाखवते प्रोसेस काय करायची आहे ती. थोडंसं यातला गरमपणा आहे तो कमी होऊ देत. आता हा डिंक आहे जो आपण स्मॅशरने थोडा स्मॅश करून घेऊया. असं पण तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालणार आहे, पण थोडा मी स्मॅश करून घेते म्हणजे मिक्सरला लावायला बरं पडतो. आता हे ड्रायफ्रूट्स, डिंक आणि हे सगळं मिश्रण जे आपल्याला ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, पण त्याआधी आपण हे खोबरं, खारीक आणि खसखस आहे त्याची पावडर करून घेऊया. तर मिक्सरचा छोटा जार घेतला आहे. आता त्या जारमध्ये आपण हे सगळं मिश्रण टाकूया आणि याची छान अशी फाईन पावडर करायची. ह्यामुळं बाइंडिंग येतं. आपण गव्हाचं पीठ नाही वापरणार आहोत, त्यामुळं आपल्याला बाइंडिंगसाठी थोडंसं असं त्याला सॉफ्टनेस पाहिजे. त्यामुळं मी हे सगळं मिक्सरला वाटून घेते. जर तुम्ही गव्हाचं पीठ वगैरे वापरत असाल तर ह्या सगळ्या प्रोसेसची गरज पडत नाही, आपोआपच त्याला एक बाइंडिंग येतं. तुम्हाला मी दाखवते. छान अशी ग्राइंड केलेली पावडरसारखी पेस्ट आपली तयार झाली. हे सगळं मी वाटून घेते आणि तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं आहे. आता हे सगळं वाटलं आहे, तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित मी मिक्सरला मी आता हे वाटून घेतलं आहे. हे थोडं साईडला ठेवूया आणि आता बाकीच्या गोष्टी करून घेऊ. त्या जारमध्ये मी काय केलं होतं, आधी थोडी वेलची पावडर वाटून घेतली होती, ती साईडला करून ठेवली आहे आणि त्यामध्ये हा डिंक वापरूया. डिंक टाकायचा, त्याबरोबर ड्रायफ्रूट्स टाकायचे. पल्स मोडवर आपल्याला हे सगळं करायचं आहे, नाहीतर एकतर आपण ते ड्रायफ्रूट सगळे तुपामध्ये भाजले गेलेत आणि त्याला स्वतःचं पण एक ऑइल असतं. तुम्ही खूप जास्त जर मिक्सरला फिरवलं, मिक्सरच्या गरमीमुळे त्यातलं ऑइल रिलीज होतं आणि पावडर होण्याऐवजी पेस्ट तयार होईल. तर तसं न करता पल्स मोडवर आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूटचे पावडर तयार करून घ्यायचे. मी तुम्हाला दाखवते. असं छान अशी पावडर तयार झाली आहे. आता हे सगळं मी वाटून घेतले, ड्रायफ्रूट्स आणि आपलं खोबरं, खारीकची सगळी पेस्ट. आता हे सगळं एकत्र करायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गोडाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करायचं, पण आपण यामध्ये साखर नाही घालणार आहोत. खारीक गोड असते. आता यामध्ये आपण गुळ वापरायचा आहे, तो काळा गुळ वापरायचा आहे. तो कसा मी तुम्हाला सांगते. त्याआधी आपण पॅन परत एकदा गॅसवर ठेवला आहे, त्यामध्ये आता 2-3 चमचे अजून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि आपण त्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी टाकायची आहे ती आता वरून टाकायची, ते तुम्हाला मी दाखवते. हे हळीव आहे, ते आपण पाण्यात भिजत ठेवलं होतं. भिजल्यानंतर छान त्याचं एक अशी स्मूथ पेस्ट तयार होते आणि ती जी पेस्ट आहे आपण तुपावर छान 1-2 मिनटं परतवून घेऊया. छान त्याला एक स्ट्रेक्चर येईल आणि ते साईडला काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं अजून तूप टाकणार आहे. आता आपण साखर नाही वापरणार आहोत, आपण काळा गूळ वापरायचा आहे किंवा कोणताही जो ऑर्गॅनिक गूळ किंवा पावडर असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. साखर शक्यतो नाही वापरायची. आपण हेल्दी लाडू करणार आहोत, त्यामुळे थोडा हेल्दी वेने आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. आता गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही, फक्त तो थोडासा मेल्ट करून घ्यायचा आहे. आता हे जर तुम्ही खिसून वगैरे घेतलात किंवा बारीक करून घेतलात तर ही प्रोसेस थोडी लवकर होते. अगदीच वाटलं तर थोडंसं एक 2-3 चमचे पाण्यात
पाणी टाका, छान मेल्ट होतो. आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते आपण ह्या पावडर फॉर्ममध्ये जे काही सगळं आपण वाटून घेतलं आहे त्यावर टाकायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. गूळ थोडासा गरम असेल त्यामुळे उलटण्याच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्या. आता हे लाडू अगदी गरम गरम बांधले पाहिजेत वगैरे असं काही नाही. ह्याला छान एक स्मूथनेस आलेला असतो, त्यामुळे तुम्ही अगदी थंड करून नंतर बांधले तरी चालतात. हे सगळं मिश्रण मी हाताने आता एकजीव. यामध्ये आपल्याला थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे. हे सगळं टाकल्यानंतर मी हाताने हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला आवडतील त्या साईजमध्ये हे लाडू आपण बांधून घ्यायचे आहेत. हे लाडू खूप दिवस टिकतात. महत्त्वाचं म्हणजे खूप प्रोटीन रिच हे लाडू तयार होतात. सकाळचं एक लाडू खाल्लात की दिवसभर अगदी छान फ्रेश वाटतं. बरी ही रेसिपी तुम्ही करून बघा. तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि अशाच अजून मस्त पौष्टिक आणि पटापट होणाऱ्या रेसिपीसाठी आपण ह्या चॅनलवर परत एकदा भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपल्या चॅनलवर या छान छान व्हिडिओ बघत राहा.